एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न एका तरुणीसोबत जमलं होतं. दोघं जण ही लग्नाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते आणि ठरल्याप्रमाणे या दोघा जणांचं अगदी धूमधडाक्यात लग्न सुद्धा झालं. मग लग्न झाल्यानंतर बायको ही माहेरी गेली होती आणि बायकोला माहेरी होऊन वापस आणण्यासाठी नवरदेवानं तिला जाण्यासाठी संपूर्ण तयारी सुद्धा केली होती. मग आता बायकोला माहेरीहून सासरी आणायचंय म्हणून त्या ठिकाणी त्याला वाटलं की आपण काय करू, मस्त आता रुबाबात फोर व्हीलर गाडी घेऊन जाऊ आणि बायकोला थाटामाटात आणू. मग आता असा त्यानं प्रयत्न केल्यानंतर त्याला वाटलं की चला आपण एखादी भाड्यानं किरायानं गाडी घेऊन जाऊ आणि बायकोला घेऊन येऊ. पण मात्र भाड्यानं गाडी नेऊपर्यंत आपल्या एका जवळच्याच मित्राची फोर व्हीलर गाडी आहे, तीच गाडी घेऊन जाऊ, म्हणजे फक्त डिझेल पेट्रोल टाकलं तेवढेच पैसे लागतील, काही पैसे वाचतील असं त्याला वाटलं. आणि मित्र सुद्धा दिलदार होता. ठीक आहे, जेव्हा कधी गरज पडेल गाडीची सांगत जा असं त्याला म्हणल्यामुळं तो जवळच्याच मित्राची फोर व्हीलर गाडी घेऊन बायकोला माहेराहून आणण्यासाठी घ्यायला गेला. मग आता घ्यायला गेल्यानंतर तो जो मित्र होता, जो गाडी चालवत होता, तो अगदी चांगल्या चांगल्या पद्धतीनं गप्पा मारत होता. नवरीला चांगल्या गप्पा मारत होता. नवरदेवाचा मित्रच होता, त्याला सुद्धा बोलत होता. एकदम हसत खेळत आनंदी आनंद वातावरणामध्ये तो माहेरून सासरपर्यंत त्या नवरीला घेऊन आला होता. आता अशा पद्धतीनं घेऊन आल्यानंतर सगळं काही सुरळीत पार पडल्यानंतर जेव्हा या संपूर्ण प्रकरणाला काही महिने निघून गेले तेव्हा त्या नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण की त्याला माहिती मिळाली होती की जेव्हा आपण मित्राला घेऊन बायकोला आणण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्या मित्रानं त्याच्या बायकोचा मोबाईल नंबर घेतला होता. दोघं जण लपून लपून छपून छपून बोलत होते आणि एकमेकांसोबत भेटत सुद्धा होते आणि करत होते आणि घडत होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या एका राजू नावाच्या तरुणाचं काजल नावाच्या तरुणीसोबत 7 महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं. आणि लग्नानंतर जेव्हा नवरी माहेरी गेली होती तेव्हा तिला आणण्यासाठी हा राजू स्वतःच्या मित्राची एक फोर व्हीलर गाडी घेऊन तिला आणण्यासाठी गेला होता. आणि तेव्हाच त्या मित्रानं या काजलचा मोबाईल नंबर घेतला होता आणि तो तिला अगदी गोड 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 बोलत होता. आता तिचं नेमकंच लग्न झालंय, ती नवऱ्यासोबत त्याच्या सासरी नांदायला जातीये आणि ती नवरा सोडून त्याच्याच मित्राला फोनवर मागच्या 7 महिन्यापासून बोलतीये, ते सुद्धा नवऱ्याला काहीही माहीत न होता. मग अशा पद्धतीनं ती नवरी त्या नवऱ्याच्या मित्राला माघारीच बोलत होती. दोघं लपून लपून छपून छपून सुद्धा भेटत होते. सगळं काही मनमोकळेपणानं करत होते. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या राजूला समजली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणून त्याच्यामध्ये आणि त्या काजलमध्ये वादविवाद सुरू झाले होते. दोघांच्या विवाहिक जीवनामध्ये नेमकंच जीवन सुरू झालंय, त्याच्यामध्ये आता खटके उडू लागले होते आणि दोघं जण एकमेकांसोबत भांडत होते. आता इकडं त्या नवरीनं नवऱ्याला धोका दिला होता, तर तिकडं जो त्या नवरदेवाचा मित्र आहे त्यानं सुद्धा त्याच्या जिगरी मित्राला धोका दिला होता आणि मित्राचा मोठा विश्वासघात केला होता. म्हणून ते आता कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा सुद्धा राहिला नव्हता. म्हणून या दोघा जणांना काय करावं काय नाही हे समजत नव्हतं. म्हणून हे दोघं जण एकमेकांना भेटले आणि दूर एका शेतामध्ये जाऊन दोघांनीही विषारी औषध प्राशन केलं आणि स्वतःचं जीवन संपवलं. जेव्हा त्यांच्या मृतदेहाची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळाली आणि हे संपूर्ण प्रकरण उघड झालं, ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. बघा, अनैतिक संबंधाचा आणि अनैतिक प्रेम संबंधाचा शेवट कशा पद्धतीनं होतो. जर त्या नव्या नवरीनं त्याच्या नवऱ्याच्या मित्रासोबत संबंध ठेवले नसते तर कदाचित हा सगळा प्रकार घडला नसता. जरी त्या नवरीनं त्या ड्रायव्हरचा मोबाईल नंबर घेतला तरी सुद्धा त्या ड्रायव्हरनं त्या नवरीला नाही म्हणला असता, तू माझ्या मित्राची बायको आहेस, तू माझ्या वहिनीसारखी आहेस म्हणून मी तुझ्यासोबत असं करू शकत नाही, असं जर तो मित्र म्हणला असता तर कदाचित हा सगळा प्रकार घडला नसता. पण मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं
ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यास सुद्धा आवाहन करत असतो.